हॅलो फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे राधा मेकअप लूक दरम्यान केलेल्या सगळ्या तयारीचा ए टू झेड व्हिडिओ। यामध्ये आम्ही कॉस्ट्यूम तयार करण्यापासून हेअर एक्सेसरीज आणि सगळ्या काही लागणाऱ्या इक्विपमेंट्स, ऑर्नामेंट्स जे काही आहे त्या सगळ्याची तयारी कशी केली होती, आम्ही बॅकग्राऊंड कसा सेट केला, आउटडोर शूट, इनडोर शूट ह्या सगळ्याची तयारी कशी केली हे सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आणि जर तुम्ही बिगनर असाल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर बघूयात। आमच्यापासून थोडंसं काही अंतरावरती एक शॉप होतं जिकडे खूप सारे असे हेअर एक्सेसरीजचे रॉ मटेरियल भेटतात। तर तिकडे जाऊन ना मी हे काही आर्टिफिशियल मोगरा विकत घेतले आहेत आणि हेअर एक्सेसरीजसुद्धा विकत घेतली आहेत। त्यासोबतच लागणारे मोरपंख, पॉट, हातासाठी लागणारी ती झटपट मेहंदी, ग्लू ह्या सगळ्या गोष्टींची मी आदल्या दिवशी तयारी करून ठेवली होती। आणि कॉस्ट्यूमसुद्धा रेडी करून ठेवला होता, कारण मॉडेलला आदल्या दिवशी आपल्याला कॉस्ट्यूम वेअर करून प्रॉपर चेक करायचं असतं, जेणेकरून शूटच्या दिवशी आपल्याला खूप हेवी नाही जाणार। तर सगळ्या टीमने मला खूप हेल्प केली या दरम्यान। आम्ही सगळ्यांनी मिळून ज्वेलरी रेडी केली। तर माझ्याकडे काही इयरिंग्स होते, त्या इयरिंग्सला ते जे आर्टिफिशियल मोगरा होते ते आम्ही स्टिक करून त्याची मस्तपैकी इयरिंग आणि मांगटिका रेडी केला। आणि तुम्ही इथे बघत आहात पूर्ण टीम पूर्णपणे कामाला लागलेली होती। आम्ही दुपारपासून संध्याकाळपर्यंत हा शूट करण्यामध्ये आणि ह्या सगळ्याची तयारी करण्यामध्ये वेळ घालवला। पण ऑसम फीलिंग होती, कारण काही आपल्या आवडीच्या गोष्टी करायच्या असतील तर किती पण वेळ जाऊ आपल्याला मजाच येते। तसंच ह्यामध्ये बघा तुम्ही बघताय पॉट डिझायनिंग करायचं सुद्धा चालू आहे। एक लेस आणली होती आणि पॉटच्या शेजारी ती पूर्णपणे गुंडाळून घेतलेली आहे। मी इयरिंग्स बनवत होती। माझा जो फोटोग्राफर होता तो सुद्धा बासुरी डिझाईन करत होता। यामध्ये तुम्ही बघत आहात तर बासुरीच्या भोवतीसुद्धा लेस पूर्णपणे गुंडाळून घेतली आहे आणि मोरपंखसुद्धा लावून त्याला डिझाईन केला आहे। आणि वेळ नसल्यामुळे किंवा आदल्या दिवशी आपल्याला एवढा वेळ मिळत नाही म्हणून झटपट मेहंदी आणली होती। ही झटपट मेहंदी लावल्या लावल्या ती सुकली ना की लगेच त्याचा कलर येतो। 5 to 10 मिनिट्समध्ये त्याचा खूप छान असा रंग चढतो। तर ही रेड कलरमध्ये सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असते। तर या रेड कलरच्या मेहंदीने सुद्धा ते राधाच्या हातावरती जिथे अलता आपण लावतो त्या ठिकाणी आम्ही ह्या मेहंदीचा यूज केला। आणि बिफोर शूटसुद्धा करून घेतले। तर फोटोग्राफर आणि मॉडेल त्यांचे बिफोर शूट करून झाल्याच्या नंतर मी त्यांचा मेकअप स्टार्ट केला। तर मेकअपच्या दरम्यान पूर्ण बेसचा मेकअप करताना जे काही शूट घ्यायला जमले आहेत ते घेतले आहेत। पूर्ण मेकअप क्लिक केलेला नाही आहे, पण बेसचा मेकअप, आय मेकअप ह्या सगळ्या गोष्टी मी मस्तपैकी करून घेतल्या। आणि राधाचा मेकअप करायचा म्हटल्यावरती खूप जास्त हेवी असा काही मेकअप करायचा नव्हता। न्यूड आणि सेटलमध्येच मेकअप ठेवायचा होता। त्यामुळे मेकअपला जास्त काहीसा वेळ नाही गेला। हार्डली 15-20 मिनिट्समध्ये आमचा पूर्ण मेकअप लूक कंप्लीट झालेला होता। यामध्ये आय मेकअपसुद्धा सेटल ठेवला होता। न्यूड शेडमध्ये पिंक असा आय मेकअप करायचा ठरवला होता। त्यामुळे शेवटपर्यंत मेकअपमध्ये काहीही हेवीनेस ठेवला नव्हता आणि खूप सिंपल सोबर असा मेकअप केलेला आहे। तर गाईज ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करा, कारण आमचे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीने पोचत राहणार आहेत। आणि तुम्हीसुद्धा जर काही नवीन गोष्टी ट्राय करत असाल तर नक्की ट्राय करा, कारण छोट्या गोष्टींपासून सुरुवात कराल तरच तुमचे व्हिडिओज व्हायरल जातील आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवाल तरच तुम्हाला ते व्ह्यूअर्स आणि खूप सारे तुमची फॅमिली वाढेल। ती इंस्टाग्राम असो किंवा यूट्यूबवरती असो, तुमची फॅमिली वाढण्यासाठी हे खूप युजफुल ठरेल। तर या ठिकाणी मी पिंकमध्ये असा खूपच सेटल आणि सोबर असा आय मेकअप करून घेतलेला होता। आणि हा आय मेकअप करण्यासाठी मला हार्डली 5 to 10 मिनिट्सच लागले। आणि शिमर यूज केले आहेत मी आणि स्मॉल पार्टिकल्समध्ये मी पिगमेंटसुद्धा यूज केले आहे, कारण आम्ही मेकअप करायला सुरुवात दुपारी 1-2 वाजता केली होती, पण आमचा शूट हा रात्री 7 वाजताच्या दरम्यान संपला, कारण आम्ही आउटडोर शूटसुद्धा केला। तर ते लोकेशन थोडं डिस्टन्स लांबवरती होतं, तर मला हा मेकअप खूप टाईमपर्यंत ठेवायचा होता। त्यामुळे मी ग्लिटर्स आणि पिगमेंटचासुद्धा यूज केला आहे आय मेकअपमध्ये, जेणेकरून आपल्याला आउटडोर शूटमध्ये जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही ह्या हिशोबाने मी मेकअप केला होता। तसेच या ठिकाणी आय मेकअप आणि लिपस्टिकसुद्धा कंप्लीट करून घेतलेली होती। आणि आमची राधा ही खूपच नाजूक आणि लहान होती ती, त्यामुळे तिला अगदी हेवी मेकअपसुद्धा किंवा बोल्ड मेकअप असा सूट झाला नसता। त्यामुळे तिच्या फेस लुकला सूट होईल असाच मी मेकअप करून ह्या ठिकाणी तिला दिला होता। तर तुम्ही पूर्ण मेकअप झाल्याच्या नंतर बघालच। आणि या ठिकाणी
जे टिकलीच्या भोवती गंध लावायचं होतं ते सुद्धा सगळ्यांनी आम्ही डिस्कस करून डिसाईड केलं की आपण असाच लुक ठेवूया. अगदी हेवी पण नको आणि अगदी लाईट पण नको, तर फक्त मिडलला टिकली लावून ते सेट केलं आहे आणि साईडला डिझाईन केली आहे. आणि त्यानंतर आम्हाला सगळ्यांना भूक लागली आणि आम्ही बर्गर ऑर्डर केले आणि खाऊनसुद्धा घेतला, कारण पूर्ण लुक झाल्याच्या नंतर आम्हाला आउटडोर शूट करायला जायचंच होतं. तर हा आमचा आहे कंप्लीट लुक. तर तुम्ही इथे बघत आहात स्लो मोशनमध्ये व्हिडिओज घेतलेल्या होत्या. मग अशी बिफोर व्हिडिओ झाल्या होत्या, तर त्यानंतर आम्ही हा आफ्टर व्हिडिओचा सुद्धा क्लिक घेतला होता, जेणेकरून ह्या दोन्ही व्हिडिओजला नंतर मर्ज करता येईल. इंडोर शूट झाल्याच्या नंतर मग आम्ही आउटडोर शूटसाठी गेलो. तर हे लोकेशन थोडं लांबवरती होतं आणि या ठिकाणी पोचता पोचता आम्हाला 4-5 वाजून गेले होते. तर तिथे जाऊन मस्तपैकी चांगलं स्पॉट शोधून काढला आणि त्यानंतर मग तिथे आम्ही शूट करायला सुरुवात केली. तर जो पॉट होता, बासुरी होती, झेंडूची फुलं घेतली होती, त्याच्या पाकळ्या तोडून आम्ही ते सगळं पूर्ण कलेक्ट करून घेतलं होतं आणि त्यासोबत मस्त असं शूट करून घेतलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघत असाल तर तिथे असं एका ठिकाणावरती असं थोडं पाण्याचा सुद्धा स्पॉट होता, तर त्यामध्ये आम्ही पायाचे शूट किंवा मग पाणी भरताना मडक्यामध्ये पाणी भरून घेतानाचे काही शूट असे आम्ही वेगळे वेगळे क्लिक करून घेतले आणि त्यामध्ये सुद्धा खूप छान मजा येत होती. यामध्ये आमच्या राधा मॉडेलला आम्ही खूप जास्त थकवलं. तो लेहंगासुद्धा खूप हेवी होता, पण तरीसुद्धा ती बिना कंटाळता रिपीट क्लिकसुद्धा देत होती आणि खूप छान असं कॉपरेट करत होती. आणि हा आमचा पूर्ण शूट झाल्याच्या नंतर आमचा हा फायनल लूक आहे. तर तुम्ही तो बघा, कसा वाटतोय नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायच्या असतील तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायचा आहे. तर बाय, टेक केअर आणि थँक्यू.